वजन कमी करण्यासाठी अनेक जण रोज ज्वारीची भाकरी खातात, पण रोज तीच भाकरी खाऊन कंटाळा येणं स्वाभाविक आहे. म्हणूनच आज आपण त्याच ज्वारीच्या पिठापासून बनवूया एकदम चविष्ट आणि पौष्टिक थालीपीठ. यात प्रोटीन, कॅल्शियम आणि शरीरासाठी आवश्यक अनेक जीवनसत्वांनी युक्त साहित्य वापरणार आहोत. त्यामुळे हा नाश्ता चवदार तर आहेच, शिवाय संतुलित आहाराचा एक उत्तम पर्यायही ठरू शकतो. चला तर पाहूया हे हेल्दी ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं. थालीपीठ बनवण्यापूर्वी मी भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते. सगळ्यात अगोदर थालीपीठ बनवण्यासाठी आपण सोया चंक्स आहेत ते गरम पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. पाणी अगोदरच मी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. त्यामध्ये 1 वाटी सोया चंक्स मी घातलेले आहेत. सोया चंक्स घातल्यानंतर 1-2 मिनिटांमध्ये लगेचच मी गॅस जो आहे तो बंद करून हे झाकून ठेवणार आहे. 5 मिनिटांमध्ये हे सोया चंक्स छान असे मऊ होतील आणि व्यवस्थित आपल्या थालीपीठामध्ये घालण्यासाठी तयार होतील. तर आता मी गॅस बंद करून घेते, यावरती झाकण ठेवते आणि 5 मिनिटे आता हे असं सोडून देऊया. 5 मिनिटानंतर सोया चंक्स तुम्ही इथे बघू शकता छान असे मऊ झालेले आहेत आणि पूर्णपणे हे आपल्या थालीपीठमध्ये वापरण्यासाठी तयार आहेत. तर सोया चंक्स तयार झाल्यानंतर यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत. सोया चंक्स गरम असल्यामुळे त्यातलं पाणी हाताने काढणं शक्य नसतं, तर त्यासाठी आपण या पद्धतीने जे मॅशर असतं ना पावभाजीसाठी आपण वापरतो त्याने दाबून असं पाणी काढून घ्यायचं. म्हणजे काय होतं, अगदी सहज पाणी सोया चंक्समधून आपल्याला काढता येतं. आणि असं जर तुम्हाला करायचं नसेल तर 1-2 मिनिटे थंड पाण्यामध्ये घालून तुम्ही हे थंड करून पुन्हा यातलं पाणी जे आहे एक्स्ट्राचं काढून घेऊ शकता. त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला पाणी काढता येतं. सोया चंक्स पाणी काढून घेतल्यानंतर मिक्सरवरती फिरवून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. सोया चंक्सची पेस्ट बनवल्यानंतर एका ताटामध्ये आता मी 1.5 वाटी एवढं ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे. साधारण 3 ते 4 थालीपीठ आपल्याला या पिठापासून बनवता येतात. आणि यामध्ये आता आपण 2 चमचे चणा डाळीचं म्हणजेच बेसन पीठ वापरणार आहोत. त्यानंतर 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट वापरणार आहोत. यामध्ये 2 हिरव्या भाजलेल्या मिरच्या मी घातलेल्या आहेत. 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा याची अशी पेस्ट बनवून मी यामध्ये घातलेली आहे. आणि त्यानंतर आपण तुमच्याकडे जी कोणती भाजी अवेलेबल असेल ना, मेथी असू दे, पालक असू दे किंवा चाकवत असू दे, ती आपण यामध्ये चिरून अशी घालायची. माझ्याकडे पालक नाही आहे, त्यामुळे माझ्याकडे चाकवताची भाजी होती, तर ती यामध्ये मी अशी धुवून स्वच्छ चिरून घातलेली आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. चाकवताच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह आणि अनेक जीवनसत्वांनी युक्त ही आपली चाकवतची भाजी असते. आणि सोया चंक्समुळे भरपूर प्रमाणात प्रोटीन जे आहे ते सुद्धा आपल्याला मिळतं. त्यामुळे सोया चंक्स तुम्ही आणखीन त्याचं प्रमाण वाढवलं ना तरीसुद्धा चालतं. यामध्ये आपण कोबीसुद्धा वापरणार आहोत. कोबीच्या ऐवजी जर तुम्हाला काकडी, गाजर वापरायचं असेल तर ते सुद्धा वापरू शकता. कोबी नसेल वापरायचा तरी स्किप देखील करू शकता. पण कोबीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत असतो, त्यामुळे मी यामध्ये कोबीचा वापर केलेला आहे. तर तुम्ही त्यामध्ये कोबीऐवजी काकडीसुद्धा खिसून घातली ना छान चव येते आणि तीसुद्धा छान पौष्टिक होऊ शकतं. आता यामध्ये आपण अगदी अर्धा चमचा होईल एवढंच लाल मिरची पावडर घातलेली आहे. पाव चमचा जिरा पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे. यामध्ये आपण लाल तिखट जे घातलेलं आहे ना ते तुम्ही स्किप करू शकता. त्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स वापरू शकता किंवा नाही वापरलं तरीसुद्धा चालतं. त्यानंतर पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. या ज्या भाज्या आपण वापरलेल्या आहेत, सोया चंक्स वापरलेले आहेत, ह्यामुळे हे थालीपीठ इतकं हेल्दी होतं ना की अगदी रोजच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही वजन कमी करत असाल तर हे बनवून खाऊ शकता. एकदम पौष्टिक तर आहे, शिवाय इतकं चविष्ट बनतं ना की घरातली लहान मुलं, इतर लोकंसुद्धा हे आवडीने खातील, इतकं हे चविष्ट लागतं. तर एकदा नक्की बनवून पहा. आणि हे पीठ मळून घेत असताना यामध्ये आपण ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे. ज्वारीच्या पिठाला फारसा चिकटपणा नसतो, त्यामुळे यामध्ये आपण अगदी अर्धी वाटी होईल एवढं
पाणी जे आहे ते वापरणार आहोत. पण पाणी वापरत असताना लक्षात ठेवा, पाणी यामध्ये नेहमी गरम वापरायचं. गरम पाणी वापरल्यामुळे थोडासा चिकटपणा येतो आणि ज्यावेळेला आपण हे थालीपीठ तव्यावरती थापत असतो किंवा कपड्यावरती जर तुम्ही थापणार असाल, भाकरीसारखं बनवणार असाल थापून, तरीसुद्धा ते चिरत नाही. तर यामध्ये आवर्जून गरम पाणी जे आहे ते वापरा, म्हणजे छान चिकटपणा येईल त्याला. पीठ मळून झाल्याच्या नंतर आपण हे असंच बाजूला 5 ते 10 मिनटं वेळ असेल तर ठेवू शकता. नसेल तर लगेच बनवलं तरीसुद्धा चालतं. पीठ मळत असताना थोडंसं सैलसर मळून घ्यायचं, म्हणजे तव्यावरती थापताना आपल्याला बरं पडतं. तर इथे गॅस मी सुरू करून यावरती आता तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि थोडंसं तूप आहे, ते तूप आपण यावरती लावून घेऊया. तूप आवर्जून लावा, त्यामुळे काय होतं की संतुलित प्रमाणात आपण तुपाचा वापर केल्यामुळे चव तर वाढते, शिवाय आहाराचा समतोलसुद्धा साधायला मदत होते. त्यामुळे तेल अजिबात लावायचं नाही आहे, यामध्ये आपण तूपच लावायचं आहे, तेही अगदी थोड्या प्रमाणात. आणि हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने या पद्धतीने थालीपीठ जे आहे ते थापवून घ्यायचं. आपण पीठ आहे ते सैलसर मळल्यामुळे अगदी सहज हे थालीपीठ आपलं थापलं जातं आणि तूप लावल्यामुळे अगदी सहज तव्यापासून वेगळंसुद्धा होतं. तर इथे थालीपीठ आता मी थापवून घेतलेलं आहे. फार जास्त जाडही नाही किंवा जास्त पातळही नाही, अगदी योग्य प्रमाणात हे थालीपीठ जे आहे ते मी थापून घेतलेलं आहे. थापल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण 1-2 मिनिटे वरून छान हे व्यवस्थित सुकून खालून हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मी जवळून दाखवते, अगदी हे कोरडं झालेलं आहे, याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि खालूनसुद्धा तुम्ही बघू शकता हलकासा सोनेरी रंग दिसायला सुरुवात झालेली आहे. या स्टेजवरती जे आहे ना, ते थालीपीठ आपल्याला पलटून दुसऱ्या बाजूने भाजायचं आहे. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं तूप लावून पलटल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, मस्त अगदी थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. वरून एकदम कुरकुरीत दिसते आणि दुसऱ्या बाजूने देखील झाकण लावून 1-2 मिनिटे भाजून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी अगदी छान असं थालीपीठ आपलं भाजल्यानंतर वाससुद्धा इतका मस्त येतो ना, कुणाला पटणारही नाही की हे वेट लॉससाठी सुद्धा आपण थालीपीठ खाऊ शकतो. इतकं दिसायला सुंदर आणि चवीलासुद्धा तितकंच टेस्टी असणारं हे थालीपीठ तुम्ही नक्की बनवून पहा. आणि आपण यामध्ये जे सोया चंक्स वापरलेले असतात ना, त्यामुळे आपल्याला भरपूर असं प्रोटीन मिळतं आणि त्यामुळे फार वेळ आपलं पोट जे आहे ते भरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे लगेचच भूकसुद्धा आपल्याला लागत नाही. तर हे सोया चंक्स वापरल्यामुळे या थालीपीठचा खूप जास्त फायदा होतो. तर तुम्हीसुद्धा हे थालीपीठ एकदा नक्की बनवून पहा आणि जर नेहमी आठवड्यातून 2-3 वेळा जरी तुम्ही हे थालीपीठ बनवून खाल्लं ना, तरीसुद्धा वेट लॉस होण्यासाठी खूप जास्त मदत होईल. तर एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि बनवल्यानंतर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर जास्तीत जास्त मैत्रिणींमध्ये आपली ही रेसिपी शेअर करा, कारण आता महिलांमध्ये खूप जास्त ह्याचं वेट लॉस टेन्शन असतं. तर त्यासाठी त्यांनासुद्धा फायदा होईल आणि जास्तीत जास्त आपला हा व्हिडिओ जास्ती मैत्रिणींमध्ये शेअर होईल आणि सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी तुम्ही पाहिली ना, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत भेटूया आणि तुम्हाला आणखीन अशा वेट लॉसच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा अशा छान वेट लॉसच्या रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करूया. भेटूया पुन्हा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.